नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुळशी माता आणि भगवान विष्णूंचा विवाह का केला जातो? काय आहे त्यामागची पौराणिक कथा? चला तर मग पाहूया. आज देव उठणी एकादशी आहे. उद्या म्हणजे द्वादशीला भगवान विष्णूंचा विवाह तुळशीसोबत लागतो. म्हणजेच उद्या तुळशी विवाह आहे. धार्मिक मान्यतेनुसार या शुभ प्रसंगी भगवान विष्णू 4 महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात. म्हणजे चातुर्मासाची सांगता होते. भगवान विष्णू आता पुन्हा सृष्टीच्या व्यवस्थेची जबाबदारी घेतात. उद्या एकादशीच्या मुहूर्तावर तुळशी विवाह ही संपन्न होत आहे. अशा स्थितीत देव उठणी एकादशी ही तुळशीची पूजा केली जाते. या तुळशी विवाहाची पौराणिक कथा आहे ती कोणती हे जाणून घेऊयात. भगवान शंकरांनी त्यांची तेजस्वी ऊर्जा समुद्रात टाकली. त्यातून अतिशय हुशार मुलाचा जन्म झाला. या मुलाचे नाव जालंधर होते. जालंधर नंतर एक पराक्रमी राक्षस राजा झाला. जालंधर अतिशय राक्षसी स्वभावाचे होते. जालंधरचा विवाह दैत्यराज कलानेमी याची कन्या रुंदा हिच्याशी झाला होता. रुंदा ही भगवान विष्णूंची खूप मोठी भक्त असलेली एक सद्गुणी स्त्री होती. तिच्या या गुणामुळे तिचा पती जालंधर अधिक शक्तिशाली झाला आणि राक्षसी वृत्तीने इतरांना त्रास देऊ लागला. देवांचा देव महादेवही जालंधरला पराभूत करू शकले नाहीत. भगवान शिवासह देवांनी जालंधरचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंची प्रार्थना केली. भगवान विष्णूंनी जालंधरचा वेश धारण करून रुंदा या सद्गुणी स्त्रीची पवित्रता नष्ट केली. रुंदाची पवित्रता संपल्यावर जालंधरची शक्ती संपली आणि भगवान शिवाने जालंधरचा वध केला. जेव्हा रुंदाला भगवान विष्णूंच्या भ्रमाबद्दल कळले तेव्हा तिने क्रोधित होऊन भगवान विष्णूला काळा दगड शालिग्राम दगड होण्याचा शाप दिला. भगवान विष्णूंना दगडाचे बनलेले पाहून सर्व देवी देवतांमध्ये एकच आक्रोश झाला. मग माता लक्ष्मीने रुंदाची प्रार्थना केली. तेव्हा रुंदाने जगाच्या कल्याणासाठी आपला शाप मागे घेतला आणि जालंधरसह स्वतःही सती झाली. रुंदाने भगवान विष्णूंना शापातून मुक्त केले पण स्वतः आत्महत्या केली. जिथे रुंदा जळून राख झाली तिथे तुळशीचे रोप उगवले. भगवान विष्णू रुंदाला म्हणाले, हे रुंदा, तुझ्या पवित्रामुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस. आता तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्यासोबत असशील. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देव उठवणी एकादशीचा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो. भगवान विष्णूने वरदान दिले की जो कोणी तुळशीचा विवाह माझ्या शालिग्राम रूपाशी करेल त्याला या लोकात आणि परलोकात अपार कीर्ती मिळेल. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अशा प्रकारे आज आपण पाहिलं तुळशी माता आणि भगवान विष्णूंचा विवाह का केला जातो व त्यामागची पौराणिक कथा पाहिली. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.